श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स। आमच्याकडे सर्व प्रकारचे AC, नॉन AC, टेम्पो ट्रॅव्हलर, मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल। संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस, ट्रेन, एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल। आमचा पत्ता RS नंबर 175/7, प्लॉट नंबर 17, U नंबर, कोणार्क पार्क, पाचगाव, कोल्हापूर। प्रोप्रायटर दत्तात्रय पाटील। मोबाईल नंबर 7057050303, 9130979979 आणि प्रवीण पाटील 7057052020। धन्यवाद। डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून परप्रांतीय कामगारांना मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल। हातकणंगले तालुक्यातील मालेफाटा येथील घटना। दोघा परप्रांतीय नेपाळी हॉटेल कामगारांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून त्यांना काठी आणि लोखंडी सळीने मारहाण केल्याचा प्रकार कोल्हापूर सांगली राज्य मार्गावरील मालेफाटा येथील बाबा हॉटेलमध्ये घडला। हॉटेल चालक टिपू सुलतान खतीब यांच्यासह तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। ही घटना सोमवारी दुपारी 3 वाजता घडली। जखमींवर हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या मारहाणीचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे। सावली हॉटेलचा व्यवस्थापक अभिषेक भोगारी वय वर्ष 24 आणि जितू कुमार ध्रुभारती वय वर्ष 24 राहणार दोघे नेपाळ, सध्या राहणार हेरले, तालुका हातकणंगले हे माले फाट्यावर पानटपरीमध्ये थांबले होते। बाबा हॉटेल चालकाने त्यांना बोलावून का थांबला याची चौकशी केली। त्यातील एका कामगाराने हॉटेलचे मेनू कार्ड बघितले। याचा राग आल्याने बाबा हॉटेलचा चालक टिपू सुलतान खतीब यांनी या दोघा परप्रांतीय कामगारांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून मारहाण केली। त्यांचे सहकारी मोहम्मद कुरेशी, प्रवीण पाटील आणि मनोज कांदे सर्व राहणार हेरले यांनी काठी आणि लोखंडी सळीने अभिषेक आणि जितू कुमार या दोघांना बेदम मारहाण केली। काठी आणि लोखंडी सळीने झालेल्या मारहाणीने दोघांच्या पाठी, मांडीवर आणि पायावर रक्तबंबाळ वर्ण उठल्याने आणि रक्ताने शरीर माखल्याने मारहाणीचा प्रकार अमानुष असल्याचं उघड झालं। दोघा कामगारांना तात्काळ हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले। या घटनेचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे। पोलीस निरीक्षक शरद मेमाणे अधिक तपास करत आहेत।